नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अँड गुड मॉर्निंग. आज आपण युनिट क्रमांक 2 वरील उदाहरण क्रमांक 18 आणि उदाहरण क्रमांक 19 हे दोन्ही प्रॉब्लेम बघूया. हे दोन्ही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला PDF स्वरूपात ग्रुपवर पाठवलेला आहे आणि हे दोन्ही प्रॉब्लेम्स याच्या आधी आपण जेवढे प्रॉब्लेम्स घेतलेले आहोत त्याच्यापेक्षा थोडे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. दोन्ही प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत. तर आधी बघून घेऊ प्रॉब्लेम्स की कशा प्रकारे प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा मी प्रॉब्लेम्स बघतो आहे. प्रॉब्लेम्स नंबर 18 उदाहरण क्रमांक 18. दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द फायनान्शियल बुक्स ऑफ मिस्टर लल्लो अँड कंपनी फॉर द इयर एंडेड 31 March 2007. पॉइंट नंबर फर्स्ट, सेल्स rupees 5 lakh in bracket 25,000 units. Point number second, direct material and direct wages were rupees 2,50,000 and 1,25,000 respectively. आपल्याला याच्यात डायरेक्ट मटेरियल आणि वेजेस सुद्धा दिलेलं आहे. थर्ड पॉइंट, ॲक्च्युअल फॅक्टरी एक्सपेन्सेस वेअर रुपीज 75,000. नेक्स्ट, ॲक्च्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस वेअर रुपीज 22,500. Next point, actual selling and distribution expenses were rupees 15,000 15,000. Next point, interest and dividend received rupees 7,500 and rupees 2,500 respectively. म्हणजे इंटरेस्ट दिलेला आहे 7,500 रुपये आणि डिव्हिडंड रिसिव्ड दिलेला आहे 2,500 रुपये. नेक्स्ट पॉइंट, देअर वॉज नो ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक. आपल्याला या उदाहरणात ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही आहे. इन दी कास्ट बुक्स ऑफ दी कंपनी. अदर इन्फॉर्मेशनमध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे. पॉईंट नंबर फर्स्ट, फॅक्टरी इन कास्ट चार्जेस 22% ऑन मटेरियल अँड वेजेस. आपल्याला फॅक्टरी ऑन कास्ट घ्यायचं आहे 22% मटेरियल अँड वेजेसवर. नेक्स्ट पॉईंट, ऑफिस ऑन कास्ट चार्जेस 20% ऑन फॅक्टरी ऑन कास्ट. आपल्याला ऑफिस ऑन कास्ट घ्यायचं आहे 20% फॅक्टरी ऑन कास्टवर. नेक्स्ट पॉईंट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस चार्ज रुपीज 0.50 म्हणजे 50 पैसे पर युनिट सोल्ड. नेक्स्ट, यू आर रिक्वायर्ड टू प्रिंट करा. आपल्याला खालीलप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट पॉईंट, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड third point is reconciliation statement of profit as per financial account and profit as per cost account. पहिला पॉइंट आपल्याला विचारलेला आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपण आधी सुरुवातीला बघूया ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लिहा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखणी करायची. पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स अँड रुपीज. बघा उदाहरण बघा काय दिलेलं आहे आपल्याला. सुरुवातीला कोणता पॉईंट येतो आहे, टू मटेरियल येतो. बरोबर आहे, टू मटेरियल. किती दिलेलं आहे टू मटेरियल बघा. पॉईंट नंबर सेकंड, डायरेक्ट मटेरियल 2,50,000 2,50,000. नंतर टू वेजेस, पॉईंट नंबर सेकंड म्हणजेच दिलेला आहे टू वेजेस. वेजेस किती दिलेला आहे 1,25,000 1,25,000. नंतर आपलं कोणतं पॉईंट येईल, ॲक्च्युअल. बरोबर आहे, ॲक्च्युअल फॅक्टरी एक्सपेन्सेस. बघा पॉईंट नंबर 3, फॅक्टरी एक्सपेन्सेस टू फॅक्टरी एक्सपेन्सेस किती दिलेला बघा 75,000 75,000. नंतर ॲक्च्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किती दिलेले. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 22,500 22,500. नंतर काय दिलेलं आहे, ॲक्च्युअल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस लिहा. टू सेलिंग
टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किती दिलेला आहे 15,000. झालं. जेवढे एंट्री आपल्याला लिहायचे तेवढे एंट्री आपण इथे लिहिलेले आहेत. नंतर इकडे बाय सेल्स किती दिलेला आहे 5 लाख. बाय सेल्स 5 लाख. आता अजून क्लोजिंग स्टॉक बद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे का की क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किंवा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स नाही. पण आपल्याला अजून काय पॉइंट्स दिले आहेत बघा. इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसिव्ड दिलेला आहे म्हणून लिहा बाय इंटरेस्ट किती दिलेला आहे बाय इंटरेस्ट दिलेला आहे 7,500. बघा कुठे दिलेला आहे पॉइंट नंबर 6 मध्ये दिलेला आहे इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसिव्ड. तर इंटरेस्ट आहे 7,500 आणि डिव्हिडंड रिसिव्ड आहे 2,500. बाय डिव्हिडंड रिसिव्ड दिलेला आहे 2,500. झालं. याच्या अतिरिक्त आपल्याला काही एंट्री दिलेल्या नाही आहेत. याची टोटल करा 5 लाख आणि 7,500 आणि 2,500 हे झाले 10,000 म्हणजे 5,10,000. 5,10,000 झालं. 5,10,000. आता इकडे टोटल करून बघा किती येतो आहे तर 2,50,000 प्लस 1,25,000 प्लस 75,000 प्लस 22,500 आणि प्लस 15,000 किती आली 4,87,500. तर इकडे आपलं प्रॉफिट निघेल. टू प्रॉफिट ब्रॅकेट मध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर म्हणजे ते राहील तुम्हाला बॅलन्स. आता 2,10,000 मधून 4,87,500 मायनस करा. सॉरी 5,10,000 मधून 2,87,500 किती होतील 22,500. हा काय राहणार आपला नेट प्रॉफिट 22,500 आपलं राहणार आहे नेट प्रॉफिट. टोटल राहील 5,10,000. याला बंद करून घ्या. समजले विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला उदाहरणाची मांडणी थोडी वेगळ्या प्रकारची केलेली आहे पण आपल्याला जी माहिती पाहिजे आहे कॉस्ट शीट तयार करण्यासाठी, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी आणि रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करण्यासाठी ती सर्व माहिती या उदाहरणात दिलेली आहे. पण ती मुद्देसूद दिलेली आहे म्हणून कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. केअरफुली उदाहरण वाचायचं की आपल्याला कोणती माहिती कशा प्रकारे आणि कशी दिलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूया कोणता पॉईंट आपल्याला विचारला आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर मध्ये पहिला पॉईंट विचारलेला होता ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दुसरा पॉईंट विचारलेला आहे स्टेटमेंट ऑफ कास्ट. याच्यानंतर आपण बघूया स्टेटमेंट ऑफ कास्ट. लिहा हेडलाईन स्टेटमेंट ऑफ कास्ट. हे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा. नंतरचा पॉईंट आहे सेकंड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. आपल्याला प्रोडक्टचे युनिट्स दिलेले आहेत का स्टेटमेंट ऑफ कॉस्ट मध्ये बघा. सेल्सचे नंतर युनिट्स दिलेले आहेत. तर आपण रकमेचे 2 कॉलम तयार करू. एक कच्च्या रकमेचा कॉलम आणि दुसरा एक पक्क्या रकमेचा कॉलम. पर्टिक्युलर्स रुपीज अँड टोटल रुपीज. बघा आता आपण काय काय दिलं उदाहरणार्थ. कॉस्ट शीट झालं. बघा फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2007 म्हणून इथे लिहा फॉर द इयर एंडेड. त्याच्या खाली लिहा फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2007. कॉस्ट शीट तयार करत असताना आपल्याला कशाची गरज असते पहिल्यांदा मटेरियलची आणि तो मटेरियल तुम्हाला दिलेला आहे. डायरेक्ट मटेरियल पॉइंट नंबर कोणता आहे आपला डायरेक्ट मटेरियल मध्ये पॉइंट नंबर 2 दिलेला आहे. डायरेक्ट मटेरियल लिहा डायरेक्ट मटेरियल किती दिलेला आहे डायरेक्ट मटेरियल 2,05,000 सॉरी 2,50,000. कच्च्या कॉलम मध्ये 2,50,000. मटेरियल नंतर कोणतं कॉलम येईल आपला डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस तो सुद्धा तुम्हाला दिलेला किती दिलेला बघा 1,25,000.
उदाहरण पॉइंट नंबर 2 मध्ये बघा 1,25,000 याची टोटल किती येईल आपली 2,50,000 आणि 1,25,000 3,75,000 ते फायनल कॉलम मध्ये लिहा 3,75,000 आपल्याला क्लोजिंग वगैरे काही दिलेलं आहे का क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल वगैरे नाही म्हणून याची टोटल काय आहे तुमची प्राइम कॉस्ट ही राहणार आहे 3,75,000 प्राइम कॉस्ट प्राइम कॉस्ट म्हणजे आपला पॉइंट कोणता येईल प्लस फॅक्टरी ऑन कॉस्ट प्लस फॅक्टरी ऑन कॉस्ट संदर्भात काय दिलेलं बघा उदाहरणार्थ फॅक्टरी ऑन कॉस्ट संदर्भात दिलेल्या उदाहरणार्थ पैराग्राफ सेकंड पॉइंट नंबर फर्स्ट फैक्ट्री ऑन कॉस्ट चार्ज्ड 22% ऑन मटेरियल एंड वेजेस या दोघांची टोटल जे आपण करू त्याच्यावर 22% आपल्याला फॅक्टरी ऑन कॉस्ट चार्ज करायचा आहे ठीक आहे म्हणजे प्राइम कॉस्ट किती दिला इथे लिहा फॅक्टरी ऑन कॉस्ट खाली लिहा फॅक्टरी on cost 22% on material and wages ठीक आहे मटेरियल आणि वेजेसची टोटल केलं तर आपली किती निघाली आहे 3,75,000 याचे 22% करा 3,75,000 गुणिला 22 भागिला 100 किती निघेल 82,500 निघेल तर 3,75,000 गुणिला 22% भागिला 100 किती निघाला आहे 82,500 तुम्ही फायनल कॉलम मध्ये सुद्धा लिहू शकता डायरेक्ट समजले कसे आले तर 82,500 म्हणून आधी वाचून घ्यायचे आपल्याला पॉइंट्स काय दिलेले आहेत फॅक्टरी कॉस्ट अँड फॅक्टरी ऑन कॉस्ट आता तिथे काय विचारलेलं आहे की फैक्ट्री ऑन कॉस्ट एट 22% ऑन वेजेस एंड मटेरियल या दोघांची टोटल आपली ही दिलेली आहे म्हणजे डायरेक्ट आपण याच्यावर 22% घेतलेले आहोत याची टोटल करा किती येईल 3,75,000 अधिक 82,500 3,75,000 अधिक 82,500 4,57,500 4,57,500 हे काय राहणार आपला फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट लिहायच्या फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट याच्यानंतर आपलं कोणतं पॉइंट्स कॅल्क्युलेशन होईल ऑफिस ऑन कॉस्ट म्हणून लिहा प्लस ऑफिस ऑन कॉस्ट आता ऑफिस ऑन कॉस्ट संदर्भात काय खर्च दिलेला आहे बघा पॉइंट नंबर कोणता राहणार आपला पॉइंट नंबर बघा सेकंड त्याच्याच खाली जे आपण याच्या आधी जो पॉइंट बघितला त्याच्याच खाली दिलेला की ऑफिस ऑन कॉस्ट चार्ज 20% ऑन फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हटलेला आहे फॅक्टरी कॉस्ट नाही म्हटलेला आहे फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे ही जी व्हॅल्यू निघाली आहे 82,500 याच्यावर आपल्याला 20% घ्यायचे आहे जर फॅक्टरी कॉस्ट म्हटलं असतं तर याच्यावर आपल्याला 20% घ्यावे लागले असते बट त्यांनी फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हटलेलं आहे आणि फॅक्टरी ऑन कॉस्टची व्हॅल्यू आहे ही 82,500 लिहा मग ऑफिस ऑन कॉस्टच्या खाली की ऑफिस ऑन कॉस्ट 22% ऑन फैक्ट्री ऑन कॉस्ट फैक्ट्री ऑन कॉस्ट किती दिलेला आहे 82,500 गुणिला 20% भागिला 100 किती निघेल बघा 8,250 अधिक 8,250 16,500 याचे 20% 82,500 चे 20% किती होईल 16,500 इथे लिहा मग 16,500 प्लस करा 4,57,500 आणि 16,500 4,57,500 प्लस 16,500 4,74,000 4,74,000 ठीक आहे 4,74,000 हे काय राहणार आपलं ऑफिस कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आता याच्यानंतर आपल्या एंट्री कोणत्या येतील ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स येतात पण ते आपल्या उदाहरणात दिलेले आहेत किंवा नाही हे बघून घेऊ आधी आपण दिलेलं आहे आपल्याला उदाहरणात
नाही, ते दिलं नाही आहे. तर याच्यानंतर आपला कोणता पॉईंट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मी बाजूला लिहितो आहे जागा पुरी असल्यामुळे इथे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस या संदर्भात काय पॉईंट दिलेला आहे का बघा. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस संदर्भात हा दिलेला पॉईंट नंबर 3 पॅराग्राफ म्हणजे दुसरा जे आता याच्या आधी आपण 2 पॉईंट्स कॅल्क्युलेशन केलं त्याच्याच खाली तिसरा पॉईंट दिलेला आहे की सेलिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस चार्ज ₹0.50 पर युनिट सोल्ड. आता आपल्याला युनिट सोल्ड किती दिलेले आहेत 25,000 युनिट्स दिलेले आहेत म्हणून लिहा खाली सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हा मेन पॉईंट झाला. त्याच्या खाली लिहा, त्याच्या खाली काय लिहा लागेल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस जो आपल्याला पॉईंट मध्ये दिलेला आहे तो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ₹0.50 पर 25,000 युनिट्स म्हणजे 25,000 युनिट्स गुणिला 0.50 म्हणजे याचे अर्थ आहे 25,000चे अर्थ किती होणार 12,500. 0.50 म्हटलेला आहे म्हणजे 50 पैसे. जर 1 रुपये म्हटलं असतं तर 25,000 राहिले असते. 2 रुपये म्हटलं असतं तर 50,000 झाले असते. पण 0.50 म्हणजे 50% याचा. ठीक आहे. तर 25,000 गुणिला 0.50 केले तर किती होईल 12,500. 12,500 लिहा इथे 12,500. याच्यानंतर जो काय आपल्याला दिलेला आहे का खर्च वगैरे बघा नाही. ठीक आहे. तर आता याची टोटल करा की 4,74,000 प्लस 12,500 किती होईल 12,500 म्हणजे 4,74,000 84,000 84,000 85,000 86,500 4,86,500 येईल का बघा प्लस 12,500 4,86,500 आला 4,86,500 हे काय राहणार आपलं टोटल कॉस्ट. याच्यानंतर कोणता पॉईंट येईल आपला प्रॉफिट नंतर येईल सेल्स. जर उदाहरणार्थ सेल्स अवेलेबल असेल तर डायरेक्ट सेल्स लिहायचा आणि जर सेल्स अवेलेबल नसेल तर प्रॉफिटचा रेट तुम्हाला दिलेला राहील. तसं तुम्ही प्रॉफिट कॅल्क्युलेशन करून टोटल कॉस्ट आणि प्रॉफिटची टोटल करायची तो निघेल सेल्स. पण आपल्याला उदाहरणार्थ पाहावं लागेल की सेल्स आहे की नाही. बघा सेल्स दिलेला आहे का आहे दिलेला. पहिलं पॉईंट बघा सेल्सचं. ठीक आहे. सेल्स ₹5 लाख त्याचे युनिट्स दिले 25,000 म्हणजे इथं किती राहणार 5 लाख. ठीक आहे. आता 5 लाखामधून 4,86,500 करा तर किती होतील 12,500 487 13,500 मायनस करून बघा मायनस 5 लाख 13,500 तो राहणार तुमचा प्रॉफिट. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे रिकन्सिलेशन स्टेटमेंट. शेवटचा मुद्दा रिकन्सिलेशन स्टेटमेंट. Statement of reconciliation. Statement of reconciliation. Statement of reconciliation. पहिले पॉइंट आपला कोणता येणार आहे प्रॉफिट ॲज पर कास्ट अकाउंट. लिहा प्रॉफिट ॲज पर कास्ट अकाउंट. किती निघालेले आहे आपला कास्ट शीटवर प्रॉफिट आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेलं आहोत 13,500. नंतर आपलं कोणतं पॉईंट प्लस होईल प्लस ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस अँड अंडर चार्जेस इन्कम. आता बघा ओव्हर चार्जेस मध्ये काय काय खर्च येतात कोणते आपले खर्च आलेले आहेत बघा. फॅक्टरी अँड कॉस्ट आलेला आहे जो ऍक्च्युअल दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे ऍक्च्युअल 82,500 आणि पर्टिक्युलर्स किती दिलेला आहे आपल्याला ऍक्च्युअल दिलेला आहे आपल्याला 75,000 आणि पर्टिक्युलर्स किती दिलेला आहे
जो आपल्याला कॉस्ट शीटवर निघालेला आहे 82,500 म्हणजे कॉस्ट शीटवरच्या जास्त आहे म्हणजेच तो ओव्हरचार्ज आहे 82,500 मायनस किती आहे 75,000 ऍक्च्युअल आहे दिलेला याच्यामध्ये मायनस करा किती होतील 7,500 82,500 मायनस 75,000 7,500 इथे लिहा 7,500 नंतर बघा काय येणार आहे इंटरेस्ट पण येणार आहे आणि डिव्हिडंड रिसीट सुद्धा येणार आहे लिहा इंटरेस्ट रिसीट इंटरेस्ट किती दिलेला बघा उदाहरणार्थ दिलेला आहे 7,500 आणि डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे डिव्हिडंड किती दिलेला बघा 2,500 अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय खर्च येतो बघा नाही इंटरेस्ट रिसीट झालेला आहे डिव्हिडंड रिसीट सुद्धा झालेला आहे याची टोटल करा 13,500 आणि 15,000 15 16 17 17,500 ठीक आहे 13,500 आणि 17,500 किती 17,500 हे झाले तुमचे 30,000 म्हणजे 31,000 ठीक आहे 31,000 झालं नंतर कोणता पॉइंट येईल आपला अंडर चार्जेस एक्सपेन्सेस मायनस होईल तो अंडर चार्जेस एक्सपेन्सेस अँड ओव्हर चार्जेस इन्कम ठीक आहे याच्यात कोणते खर्च येतील बघा आता अंडर एक्सपेन्सेस मध्ये कोणते येईल ऑफिस ऑन कॉस्ट येईल बरोबर आहे ऑफिस ऑन कॉस्ट येईल की जो आपल्याला ऍक्च्युअल किती दिलेला आहे 22,500 आणि कॉस्ट शीटवर किती निघालेला आहे 16,500 22,500 मायनस हा झाला ऍक्च्युअल ठीक आहे इथे ब्रॅकेट मध्ये लिहा तुम्हाला समजण्यासाठी ऍक्च्युअल आणि कॉस्ट शीटवर किती निघालेला आहे 16,500 किती होतील 22,500 मधून 16,500 तर 17 18 20 म्हणजे 3,500 आणि 2,500 3,500 आणि 6,000 ठीक आहे नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन बघा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन किती दिलेला आहे बघा ऍक्च्युअल किती दिलेला आहे आणि पर्टिक्युलर्स किती दिलेला आहे पर्टिक्युलर्स तर 12,500 आहे आणि ऍक्च्युअल किती दिलेला आहे 15,000 ठीक आहे ऍक्च्युअल दिलेला 15,000 म्हणजेच 15,000 हे काय आहे ऍक्च्युअल आहे जे मी लिहित होतो तुम्ही केअरफुली लक्ष द्या कारण की तुम्हाला सोपं व्हायसाठी मी लिहितो की ऍक्च्युअल आपलं कुठं मायनस होते